मराठी शाळा वाचवण्यासाठी मुंबईमध्ये सध्या सर्व मराठी शाळेतील शिक्षक असतील, तज्ज्ञ असतील, यासोबत पालक असतील, हे एकवटल्याचे पाहायला मिळत आहे। मराठी शाळा, मराठी भाषा वाचवण्यासाठी आपण पाहतोय मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार हे यांच्या नेतृत्वाखाली सर्व समित्या एकवटलेल्या आहेत आणि हुतात्मा चौक येथे अभिवादन ते करणार आहेत आणि मराठी शाळा वाचवण्यासाठी एकंदरीत त्या ठिकाणी प्रार्थना सुद्धा करणार आहेत आणि याच्यानंतर ते पुढे महापालिकेवरती आपला मोर्चा घेऊन जाणार आहेत। या पार्श्वभूमीवरती आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मात्र मागची जर दृश्य तुम्ही पाहिली, या ठिकाणी आपल्याला हे सगळे मराठी अभ्यासक असतील, तज्ज्ञ मंडळी असतील आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा क्रांतिकारी विजय आपल्याला पाहायला मिळत आहे। एकीकडे मराठी अभ्यास केंद्र आपण पाहायला गेलं तर दीपक पवार आहेत, यांच्या सोबतच आपण पाहतोय की अनेक राजकारणी असतील, यांनी सुद्धा त्याला पाठिंबा जो तो दर्शवलेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत। याच्याच मध्ये आपण पाहतोय की अभिनेत्या चिन्मयी सुमित या सुद्धा पाहायला मिळत आहेत। ते आता या ठिकाणी हुतात्मा चौक येथे दाखल होत आहेत आणि हुतात्मा चौक येथे दाखल होऊन ते आपण पाहतोय ते हुतात्म्यांना अभिवादन करतील आणि त्यानंतर ते हुतात्म्यांना अभिवादन केल्यानंतर ते थेट महापालिकेच्या इथे त्यांचा मोर्चा जो घेऊन जाणार आहे। दीपक पवार यांच्याशी आपण बातचीत जे ती करणार, मात्र मागे आपण पाहतोय सर्व या मराठी समित्यांच्या आपल्याला पाहायला मिळत आहे। निश्चितच आपण पाहतोय या सगळ्या अभिनेते असतील, या सगळ्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यांच्याशी बातचीत जे ती आपण करणार आहोत। दीपक पवारजी, काय सांगा? दीपकजी, आपण पाहतोय या ठिकाणी 4 जण आत्महत्या जाणार असं सांगत आहेत। या ठिकाणी पाहतोय की आपण सध्या या सगळ्यामध्ये आता या ठिकाणी दीपक पवार आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। पाहतोय की आतमध्ये 4 जणांचा समूह आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या सगळ्यामध्ये आपण पाहतोय की यामध्ये ते आता हुतात्मा चौक येथे आणि ते या ठिकाणी दाखल होऊन ते अभिवादन करणार आहेत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। 4 जणांच्या समूहानं ते अभिवादन करणार असल्याचं आपल्याला कळत आहे। मराठी आपण पाहतोय आपल्याला अभिनेत्या चिन्मयी सुमित पाहायला मिळत आहे। चिन्मयीताई, मराठी वाचवण्यासाठी तुम्ही आता आलेला आहात, तुम्हाला मोर्चा काढावा लागत आहे, महापालिकेवरती जावं लागत आहे, काय सांगाल? मराठी वाचवण्यासाठी असं नाही म्हणणार मी। महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्याचे भूखंड हे अत्यंत मोक्याच्या जागी आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावरती नजर ठेवून शाळा धोकादायक आहेत असं जाणीवपूर्वक डिक्लेअर करून त्या शाळा पाडल्या जात आहेत आणि शाळा एकदा पाडल्यानंतर ती शाळा कधी बांधली जाईल, नक्की धोकादायक आहे म्हणजे काय, याच्याबद्दल कुठल्याही पालकांना विश्वासात घेतलं जात नाही। कारण ज्या आर्थिक निम्न स्तरातून हे पालक येतात त्यांना काही आवाजच नाही असं समजलं जातं आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन ते भूखंड, त्या भूखंडांच्या जागी शाळाच निर्माण होईल याच्याबद्दल कुठल्याही पद्धतीची शाश्वती देता येत नाही। बऱ्याच ठिकाणी बाकीच्या काही गोष्टी होतात, काही कायदेशीर बाबी काढून। तर अशा पद्धतीने बऱ्याच शाळा ज्या आहेत त्या नकाशावरून गायबच झालेल्या आहेत, त्याच्या विरोधात आम्ही एकत्र आंदोलन करतो आहोत। आपण ज्या परिसरामध्ये आहोत हाकेच्या अंतरावरती कुलाब्यातील एक शाळा आहे, त्या ठिकाणी विद्यार्थी आहेत मात्र शिकवण्यासाठी शिक्षक नाहीये अशी सुद्धा परिस्थिती आहे। तर माहीममध्ये सुद्धा त्या ठिकाणी शाळा आहे, चांगल्या अवस्थेत आहेत, मात्र तिकडे शिकवणी मिळत नाहीये। अशा ठिकाणी बऱ्याच असं पाहायला मिळतं की एकीकडे शिकवणीसाठी विद्यार्थी तिकडे आहेत मात्र शिक्षक नाहीयेत, तर काही ठिकाणी शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत, मात्र शाळेंची दुरावस्था आहे, काय सांगाल? हेच कुठेतरी असं वाटायला लागतं की अशा पद्धतीचं वातावरण आहे की कुठेतरी हे षडयंत्र आहे का असा संशय येतो। कारण बऱ्याच ठिकाणी असं आपण बघितलेलं असतं की एखादं झाड जर तोडायचं असेल तर त्याच्या विरोधामध्ये खूप लोक आवाज उठवतील असं जेव्हा वाटतं तेव्हा ते झाड काहीतरी करून ते आधी मारलं जातं आणि त्याच्यानंतर मग ते झाड पाडलं जातं। तशाच पद्धतीचं आहे की ही कृत्रिम काहीतरी वातावरण निर्मिती होते की जिथे विद्यार्थी आहेत तिथे असं दाखवलं जातं की शिक्षकच इथे शिकवायला उत्सुक नाहीत, त्याच्यामुळे त्या शाळा बंद पडतात। जर शिक्षकही असले आणि विद्यार्थीही असले तर इमारत धोकादायक आहे असं ठरवून इमारती पाडल्या जातात। त्याच्यामुळे ह्या पद्धतीची जे वातावरण आहे हे तयार केलं जात असलेलं वातावरण आहे, ते नैसर्गिकरित्या तयार होत असलेलं वातावरण नव्हे, त्याच्याचमुळे हे आंदोलन। निश्चितच, पण काय सांगाल एकंदरीत की आंदोलन तुम्हाला करावं लागत आहे ज्या भाषेसाठी, ज्या भाषेतून तुम्ही अनेकदा लोकांसमोर गेलेला आहात, लोकांसमोर अनेक अभिनय तुम्ही समोर सादर केलेले आहेत आणि आता त्याच भाषेला वाचवण्यासाठी तुम्हाला यावं लागतं?
मराठी माझी भाषा आहे. मी अभिनेत्री नंतर आहे, मी स्त्री नंतर आहे. सगळ्यात पहिली माझी ओळख ही मराठी माणूस हीच आहे. त्याच्यामुळे माझ्या मातृभाषेची मी जबाबदारी घेणं हे माझं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे त्याच्यात मी काही निराळं करते असं मला वाटत नाही. पण हे प्रत्येकाला वाटलं पाहिजे आणि मला असं वाटतं शासन दरबारी जे लोक आहेत त्यांना हे मुख्यत्वे करून वाटलं पाहिजे. आणि ते जर वाटत नसेल तर आपण एकत्र येऊन त्यांना ते सांगितलं पाहिजे असं मला वाटतं. त्याची बातमी केल्या संदर्भात इथे आपण पाहतोय की हे सगळे मराठी भाषेसाठी आपण पाहायला गेलं तर इकडे हे सगळे आपण पाहतोय की इथे हे मराठी भाषेसाठी आलेले हे सगळे तज्ञ अभ्यासक असतील ते इथे आहेत. मात्र त्यांना पोलीस जे ते अभिवादन करण्यापासून अडवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ते बातचीत सुद्धा पोलिसांशी करत आहेत. नेमकं पोलीस काय पोलिसांचं म्हणणं काय आहे, त्यांना का अडवलं जात आहे, या सगळ्याची आपण जाणून घेणार आहोत. शांतपणे लोक जाणार आहे. परवानगी काय काय? ते लागू शकत नाही का? मग जबाबबंदीचे आदेश कायम असतात. तिसऱ्या हप्त्यात शासन निर्णयांची होळी झाली ना, त्या दिवशी माझ्यावर आणि 250 लोकांवर FIR आहे. पहिल्यांदा तो शासन निर्णय उद्धव ठाकरे साहेबांनी जाळला. त्यांच्यावर FIR नाहीये, तर पोलिसांची हिंमत नाही ठाकरेंवर FIR करायची. इतर गोष्टी सोडा, आपलं हे नाही, हे सारखंच आहे. नाही. राज ठाकरे आले असते, उद्धव ठाकरे असतं केलं असतं काय? नाही, तोच प्रश्न आहे. सामान्य माणसाला कारवाई होते. तुम्ही करा कारवाई, तुम्हाला जे करा. आम्ही एका मागोमाग एक येणार, अभिवादन करणार, शांतपणाने चालत CST ला जाणार. तिथे आम्ही जात नाही. आम्ही काही करत नाही. आम्ही जातानाही जात नाही. वाद करण्यात नाही. तुम्ही कशाला वाद करता? तुम्ही वाद करा. आम्ही समजावून सांगतोय. आम्ही वाद करत नाही, समजावून सांगतोय. आता हे आपण पाहतो या ठिकाणी दीपक पवार हे आता या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी जात आहेत आणि अभिवादन जे आहे ते या ठिकाणी करत आहेत आणि निश्चितच ही सगळी दृश्य आपण पाहत आहोत आपण की ज्या प्रकारे पाहायला गेलं तर यामध्ये हे आपण पाहतोय दीपक पवार असतील, यासोबतच हे सगळे 4 जण मिळून या ठिकाणी येत आहेत आणि अभिवादन जे आहे ते या ठिकाणी करत आहेत. असतील दीपक पवार असतील आणि हे आंदोलक असतील ते आपल्याला भेटल्याचं पाहायला मिळत इथे असल्याचं पाहायला मिळत आहे आणि ते या ठिकाणी येऊन हुतात्म्यांना अभिवादन जे ते करत आहेत आणि त्यांना अभिवादन केल्यानंतर ते पुढे जाणार आहेत. पुढे त्यांचा मोर्चा हा घेऊन ते महापालिकेवरती जाणार आहेत. मात्र त्यापूर्वीच त्यांना पोलिसांकडून अडवण्यात आलं होतं. पोलिसांनी एकंदरीत अभिवादन करण्यापासून त्यांना अडवलं होतं. त्यांच्याशी एकंदरीत बातचीत करून नेमकं काय घडलं, पोलिसांचं काय म्हणणं होतं हे आपण जाणून घेणार आहोत. इथे आपण पाहतोय की हे सगळे मराठा आपण पाहतो मराठी आणि मराठी भाषा वाचवण्यासाठी मराठी एकीकरण समितीचे यामध्ये आपण पाहतो की निश्चितच आपण पाहायला गेलं तर दीपक पवार आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. इथे आपण पाहतोय ही हुतात्मा चौकाला इथे त्यांनी अभिवादन केल्यानंतर ते आता या ठिकाणी आपण पाहतोय की ते जाऊन ते आता महापालिकेवरती त्यांचा मोर्चा जाईल. मात्र या मोर्चामध्ये आपण जर पाहायला गेलं तर निश्चितच आपण पाहतोय की यामध्ये संपूर्णपणे मागण्या असणार आहेत. त्या म्हणजे ही मराठी भाषा असेल, मराठी शाळा असेल, या वाचवण्यासाठीच त्यांचा हा सगळं आपण पाहतोय की वाचवण्यासाठी हे त्यांचं आपण पाहतोय की आंदोलन मोर्चा आपल्याला पाहायला मिळत आहे. हुतात्मा चौकाखाली हे सगळे मराठी एकीकरण समिती जी आहे ती सगळे एकवटलेले आहेत. मराठी अभ्यास केंद्राच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. ते आपल्याला पाहायला मिळतं. दीपक पवार येत आहेत, त्यांच्याशी आपण दीपक पवार येत आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करणार आहोत आणि या सगळ्यामध्ये आपण पाहायला गेलं तर नेमकं पोलिसांचं म्हणणं काय होतं ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. नेमकं
काय त्यांचं सगळं या सगळ्यामध्ये म्हणणं आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. निश्चितच आपण पाहतोय की आता हे दीपक पवार जे इथे आलेले आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया. त्यांना नेमकं पोलिसांचं म्हणणं काय होतं ते आपण जाणून घेऊयात. दीपकजी बातचीत करायची जरा लोकांची माझ्या व्यवस्था निश्चितच नाही, पोलिसांनी पण निश्चितच पण आपण पाहतो या ठिकाणी संपूर्ण 4 जण जे येत आहेत मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा क्रांतिकारक विजय, थरारक विजय आपण पाहतो या ठिकाणी हातामध्ये ते घेऊन आलेले आहेत. थरारक सत्य इतिहासात हे सगळे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आपण दीपक पवार आहेत त्यांच्याशी आपण बातचीत जी या ठिकाणी करणार आहोत आणि नेमकं काय घडलं, नेमकं काय म्हणणं होतं पोलिसांचं हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. आणि याच्यामध्ये आपण पाहतोय की आता दीपक पवार आणि यात आपण पाहतोय की हे सगळे 4 जणांच्या समूहानं इथे जाणार आहेत. दीपकजी यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. नेमकं काय म्हणणं आहे पोलिसांचं ते जाणून घेणार. 4 जणांच्या समूहानं ते जात आहेत. 4 जणांच्या समूहानं ते जात आहेत, अभिवादन करत आहेत आणि ते अभिवादन केल्यानंतर ते पुढे मुंबई महापालिकेच्या दिशेने जाणार आहेत. इथे आपण दीपक पवार आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. दीपकजी नेमकं आपण पाहतोय की तुम्ही अभिवादन करण्यासाठी गेला होता, मात्र अभिवादनापूर्वी पोलिसांनी तुम्हाला अडवलं. तुमची मागणी काय आहे? तुमची दीपकजी काय सांगाल? तुमची मागणी काय आहे आणि पोलिसांनी तुम्हाला अभिवादन करण्यापूर्वी का अडवलं? नाही, असं आहे की पोलीस त्यांच्या नियमानुसार काम करतायत. त्यांचं असं म्हणणं आहे की हे शांतता क्षेत्र आहे. मुळात ज्या नरिमन पॉइंटच्या नागरिकांच्या असोसिएशनच्या एका दाव्यामुळे हे शांतता क्षेत्र झालं ना, तोच मूर्खपणा आहे असं आमचं म्हणणं आहे. मुंबईत सगळ्या ठिकाणी लोकांना एकत्र जमण्याचा अधिकार आहे, पण दक्षिण मुंबईतले धनदांडगे आणि लब्ध प्रतिष्ठित राहतात तिथे लोकांना यायची परवानगी नाही का? तर हुतात्मा चौकाच्या सारख्या ठिकाणी माणसांचा मेळावाच भरला पाहिजे. त्यामुळे पोलिसांना आता त्यांची कायदेशीर अडचण असेल, आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही शांतपणे अभिवादन करून इथे पुढे जाणार आहोत आणि अभिवादन करून झाल्यानंतर आमच्या मागण्या काय आहेत मुंबई महानगरपालिकेपुढे. मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळांच्या बद्दलचा स्थितीदर्शक अहवाल त्यांनी जाहीर करायचा आहे. एखादी शाळा पाडण्याच्या संबंधात त्यांना जे काही करायचं असेल SOP त्यांनी जाहीर करणं गरजेचं आहे आणि ज्या 10 शाळांची यादी आम्ही त्यांना दिलेली आहे त्या 10 शाळांच्या बाबतीमध्ये तातडीनं कारवाई करावी असं आम्ही भूषण गगराणी साहेबांना कळवलंय. आम्हाला त्यांच्या कार्यालयानं मेसेज ढाकणेनं पाठवलाय, ढाकणेंनी प्राची जांभेकरांना पाठवलाय. इथून आम्ही महानगरपालिकेत जाईपर्यंत निश्चितपणाने त्यांनी त्याच्यावर कारवाई केलेली असेल, करणं त्यांना भाग आहे. कारण जोपर्यंत त्याची उत्तर आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही महानगरपालिकेच्या समोरनं जाणार नाही. तुम्ही या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी जात असताना पोलिसांनी अडवलं, त्याबद्दल काय घडलं ते तुम्ही सांगितलं. मात्र त्यावेळेला तुम्ही पोलिसांना प्रश्न सुद्धा विचारला की यावेळेला जर ठाकरे बंधू आले असते, त्यामध्ये राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, त्यांना तुम्ही अडवलं असतं का? असं सुद्धा पोलिसांची एक पंचायत अशी आहे की राजकीय पक्षांना ते वेगळा न्याय लावतात, सर्वसामान्य माणसांना वेगळा न्याय लावतात. राजकीय पक्षाने इथे 1000 माणसं आणली तरी पोलीस त्यांना हात लावत नाहीत. आमचं असं म्हणणं आहे की सर्वसामान्य निरुपद्रवी माणसं येत नाही, शांततापूर्ण सनदशीर मार्गाने लोक जर येत असतील तर पोलिसांना त्याचा त्रास होण्याचं काहीच कारण नाहीये. आणि मला असं वाटतं की काही वेळेला पोलिसांवर पण ताण असतो. त्यांना असं वाटत असेल की बाबा यातनं काही गदारोळ होईल का, पण एकदा लक्षात आलं की लोक पुढे जात आहेत, अभिवादन करतायत, तर म्हणत नाही की पोलीस असहकार्याचं काही कारण दिसत. अनेक शाळा आहेत ज्या ठिकाणी विद्यार्थी मात्र नाहीये, अनेक शाळा सुद्धा आहेत शिक्षक विद्यार्थी शाळांची दूर याला मुंबई जिल्हा परिषदेच्या शाळेत झालेली इमारती नीट राहिल्या नाही, पण ज्या शाळांचं मुंबई पब्लिक स्कूलमध्ये रूपांतर केलं जातं तेव्हा त्या कशा बऱ्या होतात. म्हणजे स्कूल रूपांतरून CBSE ICSE करणं अत्यंत आणि हे साहेबांना सांगितलं, साहेबांना पण सांगितलं. मराठी माध्यमाच्या शाळेचं माध्यम बदल नाही, बोर्ड बदल नाही आणि त्या शाळांची गुणवत्ता कायम ठेवायची ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आम्ही सगळ्या राजकीय पक्षांना सांगतोय. आम्ही सगळ्या राजकीय पक्षांना ही विनंती पण केली आहे की हे मुद्दे तुम्ही येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या अजेंड्यावर घ्या. लोक इतर 10 गोष्टींवर मतदान करत असतील तर याही मुद्द्यावर ते मतदान करतील असं आपण पाहिलं पाहिजे. मराठी भाषा मराठी शाळेला वाचवण्यासाठी 3ऱ्या आघाडीची स्थापना होणार. नाही, काय माहितीये, आम्ही चळवळीतले लोक आहोत. मराठी भाषा, मराठी शाळा, मराठी माणूस यांच्या आधारित असलेलं महाराष्ट्र धर्माचं एक नवं सांस्कृतिक राजकारण उभं राहावं असा आमचा प्रयत्न आहे. पण अशा प्रकारचं काही उभं राहण्यासाठी समाजामध्ये त्या प्रकारचं स्फुल्लिंग असावं लागतं. संयुक्त महाराष्ट्राचा लढा ज्यावेळेला उभा राहिला त्यावेळेला लोक पेटून उठले आणि असं काही घडलं. आम्ही या लढ्याला संयुक्त महाराष्ट्राचा लढा 2.0 म्हणतो, तसं काही घडेल अशी एक अपेक्षा आहे. आमच्याशी बातचीत करण्यासंदर्भात तर आपण पाहतोय की या सगळ्या घटनेनंतर एकंदरीत आपण पाहतोय की मराठीचा मुद्दा, मराठी शाळा, मराठी भाषा वाचवण्यासाठी जे काही आम्ही सगळे एकत्र आलेलो त्याला आम्ही संयुक्त महाराष्ट्र
2.0 म्हणजेच दुसरा लढा असं होण्याची शक्यता आहे असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता या सगळ्यावरती पोलीस प्रशासन असेल, सरकार असेल, यावरती काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मराठी भाषा वाचवण्यासाठी आणि मराठी शाळा वाचवण्यासाठी सर्व मराठी अभ्यासक, तज्ज्ञ, शिक्षक, पालक हे मुंबईतल्या हुतात्मा चौक परिसरामध्ये जमले. हुतात्मा चौक येथे अभिवादन केल्यानंतर त्यांनी मोर्चा महापालिकेवरती वळवलेला आहे. तुम्ही माझ्या मागे पाहू शकतात, मोठ्या प्रमाणात हे सगळे मराठी तज्ज्ञ असतील, अभ्यासक असतील, डॉक्टर असतील, हे सगळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि ते सगळे एकवटलेले आहेत आणि ते मराठी भाषा असेल, मराठी शाळा असेल तर वाचवण्यासाठी ते आलेले आहेत. यामध्ये आपण काही मराठी अभ्यासक आहेत, मराठी तज्ज्ञ आहेत, पालक आहेत, त्यांच्यापैकी काही आपल्याला इकडे पाहायला मिळतात. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, नेमकी त्यांची मागणी काय आहेत आणि आता त्यांचं हुतात्मा चौक येथे अभिवादन केल्यानंतर ते महापालिकेच्या दिशेने निघालेले, त्यांच्याशी आपण बातचीत या ठिकाणी करणार आहोत. त्याच्या मागण्या काय आहेत, एकंदरीत मराठी शाळा, मराठी भाषा नेमकं काय घडतं या सगळ्यामध्ये? बघा, आपण बघतोय की मुंबईतल्या मराठी शाळा ज्या आहेत, ज्या पद्धतीने आतापर्यंत सरकारने त्या इमारती चांगल्या असताना देखील इथे मुंबई शहरातील भूमाफिया, सरकारी अधिकारी आणि सत्ताधारी राजकीय पक्ष यांच्या संगनमताने चांगल्या असणाऱ्या शाळा ज्या आहेत त्या बंद करून तिथे टोलेजंग इमारती उभ्या केलेल्या आहेत. याच्यामुळे टोलेजंग उभारी तर उभ्या राहिल्या आणि शाळेला 1, 2 किंवा 4 वर्ग देण्यात आलेले आहेत. आणि अशाच वेळेला ह्या प्रक्रियेमध्ये आपण बघितलं असेल तर माहीमची शाळा बंद केली आणि धारावीत कुठेतरी दिलेली आहे. तिकडनं एक 3 ते 4 किलोमीटरवर असेल तर गरिबांची पोरं तिथे चालत जातात, चालत येतात आणि म्हणून 6 महिन्यामध्ये जवळजवळ 40 ते 50 मुलं जी आहेत त्यांना शाळा सोडावी लागलेली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना, महाराष्ट्रातील गरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवायचं आणि भूमाफियांना इथे बिल्डर राज उभं करायचा, टोलेजंग इमारती उभ्या करायच्या. म्हणजे ज्या पद्धतीने मुंबईतील गिरण्यांची जी अवस्था झाली तशीच मुंबईतील शाळांची करायची. आणि जसा मुंबईतल्या गिरण्यांच्या माध्यमातून गिरणी कामगार उद्ध्वस्त झाला, तसं सर्वसामान्य मुंबईकर जो आपल्या महानगरपालिकांमध्ये लेकरांना शाळेमध्ये पाठवतो त्यांना विस्थापित करण्याचं हे षडयंत्र आहे आणि हे महाराष्ट्र धर्माच्या विरोधात आहे. आणि म्हणून हा एक आज लढा आहे. मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा पदाधिकारी या नात्याने काँग्रेस पक्षाने पहिल्या दिवसापासून या लढ्यामध्ये सक्रिय आम्ही सहभाग नोंदवलेला आहे. आणि त्यामुळे जे काही मराठी अभ्यास केंद्र आणि मराठीच्या विषयावरती एकत्र आलेले सगळे जे मुंबईकर मराठी लोक आहेत त्यांच्यासोबत आहोत. आणि प्रश्न फक्त मुंबईचा नाहीये, तर महाराष्ट्रात सगळीकडेच चाललेला आहे. टप्प्याटप्प्याने सगळ्या ज्या सरकारी शाळा आहेत, जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या पण बंद करायचं एक षडयंत्र चाललेलं आहे. तर त्याच्या विरोधात हा महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनतेचा लढा आहे. आणि महाराष्ट्र धर्म जर टिकवण्याचा हा लढा आहे. जर महाराष्ट्र धर्म वाचला तरच आपण वाचू शकतो. आणि म्हणून ह्या लढाईमध्ये सर्वसामान्य माणसांनी मोठ्या संख्येने उतरलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. मराठी शाळा टिकू द्या, मराठीतून शिकू द्या असे हातामध्ये पोस्टर सुद्धा घेतलेले आहेत. आणि साधारणतः ज्या मराठीसाठी आणि मराठी मातृभाषा मानली जाते, मराठीला अभिजात दर्जा सुद्धा देण्यात आलेला आहे. आणि यानंतर सुद्धा मराठी भाषा आणि मराठी शाळा वाचवण्यासाठी तुम्हाला आंदोलन करावं लागतं. हेच आम्हाला अतिशय खेदपूर्वक वाटतंय की इथे हुतात्मा स्मारकाचं अभिवादन करण्यासाठी देखील आम्हाला परवानगी घ्यावी लागते. हे अतिशय वाईट आहे. आणि मुख्यतः मराठी भाषेमधनं मला माझ्या भाषेतनं शिकण्याचा हक्क आहे. जगभरामध्ये जेवढे कोणी मान्यवर शास्त्रज्ञ पुढारी होऊन गेले ते सगळे आपापल्या मातृभाषेत शिकले आणि तरी त्यांनी प्रचंड काम केले. त्यामुळे हे जे षडयंत्र आहे की आधी गिरण्या बंद पाडल्या, आता शाळा बंद पाडा आणि सामान्य माणसाला, जसं कोविडमध्ये स्थलांतरित मजुरांकडे दुर्लक्ष झालं, सामान्य माणसाला शूद्र किंमत, या राजकारणाविरुद्ध आम्ही लढतो. आणि हे फार मोठं षडयंत्र आहे. म्हणून जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय NAPMच्या वतीने आम्ही या लढ्यामध्ये सक्रिय आहोत. आपण पाहतोय की इकडे अनेक हे सगळे आपल्याला शिक्षक असतील, विद्यार्थी असतील हे पाहायला मिळत आहेत आणि ते आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. महापालिकेवरती त्यांचा मोर्चा जो आहे या ठिकाणी निघत आहे. आणि आपण पाहतोय 4 जण हे आता आपण पाहायला गेलं तर त्यांनी हुतात्म्यांना अभिवादन केलं आणि त्यानंतर आता ते पुढे महापालिकेच्या इमारतीच्या दिशेने जात आहेत आणि तिकडे जाऊन ते मोर्चा सुद्धा त्यांचा घेऊन जाणार आहे. या सगळ्यामध्ये महापालिका आयुक्तांशी भेट घेण्याचा
भेट घेऊन आणि मराठी शाळा मराठी भाषा या संदर्भातले त्यांच्या मागण्या ज्या आहेत तो मांडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, तो सुद्धा आपण पाहतोय की चर्चेमध्ये ते आपण पाहणार आहोत. आणि इकडे पाहतोय की आणखी सुद्धा त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. निश्चितच आपण त्यांच्याशी बातचीत करूया. तुम्ही सगळे एकवटलेले आहात, तुम्ही निश्चितच महापालिकेवरती तुमचा आपण पाहतोय की महापालिकेच्या दिशेने जात आहात. काय सांगाल एकंदरीत? खरं तर अतिशय शांतते पद्धतीने आदरणीय दीपकजी पवार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. मात्र तुम्ही जर पाहिलं तर बघा, पोलीस प्रशासन कशा प्रकारे जे शांततेत जे आंदोलन करतायत त्यांना कशा प्रकारे हुसकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत. जे मराठी माणसं संयमाने एखाद्या आंदोलन सहभागी होतात आणि आंदोलन करत असतात, त्यांना अशा प्रकारचे कायदा दाखवला जातो. हे खरोखर दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि मराठी शाळांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मराठी शाळांच्या जे जागा आहेत, जे भूखंड आहेत, ते बिल्डरांच्या घशामध्ये घालण्याचा राज्य सरकारचा घाट आहे आणि तो आम्ही मराठी लोक हाणून पाडणार, एवढं मात्र निश्चित. सरकार सातत्याने सांगत आहे की मुंबई ही महाराष्ट्रापासून तोडली जाणार नाही. मात्र एकीकडे ज्या वेळेला मराठीच्या मुद्द्यावरून आंदोलन केलं जातं त्यावेळेला आम्ही मराठी महाराष्ट्राचा गायपट्टा होऊ देणार नाही असं सुद्धा पोस्टर हातामध्ये घेतले जातात. नेमकं काय समजत आहे? खरं तर या सरकारचे जे तुम्ही जर पाहिलं तर सरकार ज्या प्रकारचे भूमिका मांडतंय आणि त्या भूमिका स्पष्ट कधी केलेल्या नाहीये. त्यांनी त्रिभाषा सूत्राची सुद्धा काही दिवसापूर्वी माघार घेतली होती आणि जाधवांची कमिटी स्थापन केली आणि ती फक्त दाखवण्यापुरती होती, पण त्यांच्या आतून ते षडयंत्र चालूच आहे. म्हणजे एकीकडे दाखवायचं की आम्ही तत्लं नाही, म्हणजे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे, अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी सरकारची दिसते. म्हणजे त्यांनी जे ठरवलेलं आहे की त्यांना जे करायचं आहे, जे त्यांना साध्य करायचं आहे ते साध्य करूनच राहणार आहे. पण मराठी माणसाने आता जागृत राहणं गरजेचं आहे, कारण ज्या ठिकाणी आपण उभे आहोत तो हुतात्मा चौक आपल्या पाठीशी आहे आणि हा हुतात्मा चौक एक मराठी माणसांचा आदर्श आहे, प्रेरणादायक आहे या ठिकाणी. आणि त्यांनी ज्या 107 हुतात्म्यांनी आपलं प्राणाचे बलिदान दिलेलं आहे आणि संयुक्त महाराष्ट्राचा मुंबई मिळवलेला आहे, ते मराठी माणसांनी विसरता कामा नये, एवढंच या ठिकाणी मी सांगतो. आंदोलन केलेलं आहे, या आंदोलनाचा कितपत फायदा होईल असं वाटतं? नाही, नक्कीच होणार ना. मराठी माणूस जो झोपलेला आहे आजच्या तारखेला, त्याला जाग येण्यासाठी आंदोलनाची महत्वाची गरज आहे. मराठी माणूस खडबडून जागा होईल. कारण कसं आहे, आजकाल एकंदर मध्यमवर्गीय मराठी माणूस जो या चळवळीमध्ये होता, मागच्या काही काळात कामगारांच्या चळवळी असताना गेल्या, मध्यमवर्गीय माणूस उच्च मध्यमवर्गीय झाला आणि त्याच्यामुळे ह्या मराठी भाषेचा लढा आणि मराठी माणसाचं हित याच्या संदर्भात जी एक लोकांमध्ये जाणीव होती, ती जाणीव कमी झालेली आणि हे सगळं मागं पडलेलं. तर ह्या आंदोलनाच्या निमित्ताने ह्याला उठाव मिळेल आणि मराठी भाषिकांना लक्षात येईल की त्यांच्यावर कशा प्रकारे एक प्रकारचा गळफास आवडला जातोय हिंदी भाषेच्या सक्तीच्या माध्यमातून. नुसतं मराठी भाषेचा विषयच नाही, तर ह्याच्यामध्ये मोठं षडयंत्र आहे. मुंबई जो MMR रिजन आहे, मुंबई महानगर मेट्रोपॉलिटन रिजन, हा जवळजवळ 6328 चौरस किलोमीटर एवढा प्रचंड पसरलेला प्रदेश आहे. याच्यामध्ये तिसरी मुंबई होणार आहे, याच्यात चौथी मुंबई होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी मागे सांगितलं की चौथ्या मुंबईत 30 लाख घरं होणार. 30 लाख घरं होणार म्हणजे सुमारे 1.25 कोटीने प्रत्येक घरामध्ये 4 माणसं म्हटली तर 1.25 कोटीने पॉप्युलेशन वाढला. हे लोक कोण येणार आहेत? हे महाराष्ट्रातले लोक स्थलांतरित होऊन येणार आहेत का? नाही, तर हे सगळे बाकीच्या भारतातून मुख्यत्वे हिंदी भाषिक प्रदेशातून येणार आणि त्यांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण मिळावं म्हणून हिंदी भाषेची सक्ती होते. काय सांगाल? कारण यामध्ये षडयंत्र आहे का मराठी शाळा बंद? नक्कीच, कारण संयुक्त महाराष्ट्र चळवळीला आज 65 वर्षे झालेली आहेत. ओके, आणि ज्यावेळी 1960 साली जेव्हा स्वतंत्र महाराष्ट्र झाला त्यावेळी त्या काळातले जे छुपे रुस्तम होते की ज्यांना हा मुंबई महाराष्ट्र द्यायची नव्हती, त्याने त्या काळातच कट रचलेला आहे या संबंधीचा आणि त्या कटाच्या अनुषंगानेच त्यांनी पुढे पायभरणी केलेली आहे. ज्या 65 वर्षामध्ये ती पायभरणी पूर्णपणे पक्की झालेली आहे आणि त्यांचा अटॅक मराठी माणसावर चाललेला आहे, जेणेकरून मराठी माणूस हा मुख्यतः जे मेट्रो सिटीज आहेत, बेसिकली मुंबई म्हणता येईल, नवी मुंबई, यातून त्याला नेस्ताप करून टाकायचा, परागंदा करायचा, ह्या विषयांचा प्लॅन चाललेला आहे. आणि त्या दृष्टीने सगळी बघा तुम्ही जे ठिकाणी जे चाललेलं, मच्छीमारांविरुद्ध तुम्ही बघत असेल, कोळी बांधवांविरुद्ध फार मोठ्या प्रमाणात त्यांचा दबाव यंत्र चालू आहे त्यांना बाहेर फेकून देण्याचा. तर हे नक्कीच हा एक षडयंत्राचा भाग आहे. आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे हे मुंबई महानगर रिजन आहे, तर त्याच्यामध्ये जी परप्रांतांची संख्या वाढणार आहे, ती वाढल्यानंतर त्यांच्या सोयीसाठी हा हिंदी भाषेचा सक्तीचा विषय केला जात आहे पहिलीपासून. आणि हे झाल्यानंतर अंतिमतः मुंबई महानगर रिजन हा दिल्ली किंवा गोव्यासारखा स्वतंत्र राज्य म्हणून जाहीर करण्याचा सरकारचं धोरण आहे. आज आम्ही मुंबईचा महाराष्ट्र वाचवा कृती समितीमधून आलेलो आहोत.
आमचा अजेंडा एकच आहे की महाराष्ट्रामध्ये जे मराठी विषयावरती जे राजकारण चाललेलं आहे राजकारण्यांचं, आज मराठी माणूस संपत चाललेला आहे. जसं गिरण्या संपवलं तसं आज मराठी शाळा सुद्धा संपवून मराठी शाळेचे जे भूखंड आहेत ते कुठेतरी तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत आहात. गेल्या वर्षभरात आम्ही जे जनजागृती करत आहोत की पक्ष कोणता असू द्या आमचा उमेदवार मराठी पाहिजे, यासाठी सातत्याने जनमानसात जाऊन जनमानसांच्या सह्या घेऊन सह्यांचे पेपर घेऊन आम्ही सर्व राजकारण्यांना दिलेले सुद्धा आहेत, पण अजून कोणत्या राजकारण्याने त्याची दखल घेतलेली नाहीये. ही दुःखाची बाब आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये मराठी शाळांचं अस्तित्व हे मराठी माणसाचं अस्तित्व जपण्यासारखं आहे. जर मराठी शाळाच नसेल, तुमची भाषा नसेल तर तुमचं अस्तित्व संपल्यासारखं आहे. हे फक्त भाषणामधून भाषणबाजी देण्यासारखं नाही. आज रस्त्यावर उतरून मराठी शाळा वाचवण्यासाठी सर्व राजकारण्यांनी आपला पक्ष बाजूला ठेवून मराठी शाळा वाचवण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. अनेक शाळा अशा आहेत की ज्या ठिकाणी विद्यार्थी आहेत मात्र शिक्षक नाही आहेत, तर काही ठिकाणी विद्यार्थी शिक्षक आहेत मात्र शाळांची दुरावस्था आहे. शाळांची दुरावस्था का आहे? महानगरपालिका आज जिथं मोठा एवढा बजेट वापरला गेला, मध्यंतरी आपण पाहिलं असेल की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जागोजागी म्हणजे बारमध्ये जशी लाइटिंग असते तशा प्रकारे शो लाइटिंग केली होती. आज सरकारकडे असा वेस्टेज करायला पैसा आहे, पण मराठी शाळांची दुरावस्था जी आहे ती सुधारण्यासाठी पैसा नाही. आज हजारो कोटी रुपये तपवण्यासाठी, जंगल कापण्यासाठी वापरले जातात आहेत, साधू संतांसाठी वापरले जातात आहेत, पण भविष्य घडवणाऱ्या पिढीसाठी अशा ज्या शाळा आहेत त्या निर्माण करण्यासाठी सरकारकडे पैसा नाहीये. तीच परिस्थिती निर्माण होणार आहे ना. शाळेला जे योग्य दर्जाचे शिक्षक जर उपलब्ध झाले तर विद्यार्थी आपोआप येतील ना साहेब. सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तुम्ही अभिवादन केलेलं आहे. पहिलीपासून हिंदी त्रिभाषा सक्तीचे महाराष्ट्र तुम्ही राजकारण 2025 हे धोरण सुद्धा तुम्ही आता केलेलं आहे. काय सांगाल काय म्हणतात? मुळातच मराठी आपली राज्यभाषा आहे, तिचा सन्मान हा झालाच पाहिजे. हिंदी भाषेला विरोध नाही आहे, हिंदी भाषेला विरोध नव्हता, पण मराठीची एका तऱ्हेने गळचेपी होते, तर त्यासाठी हा अट्टहास आहे. कारण मराठी शाळा काही ना काही कारणाने बंद केल्या जात आहेत, तर त्यासाठीच ही चळवळ उभी आहे. मराठी शाळा वाचणार तर मराठी भाषा वाचणार, मराठी भाषा वाचणार तर मराठी माणूस वाचणार, बस इतकाच उद्देश आहे. अनेक ठिकाणी मराठी शाळा आहेत मात्र शिक्षक नाहीये, तर शिक्षक आहेत तर विद्यार्थी त्या ठिकाणी दुरावस्था असल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय. नाही, तेच जे जसं पवार साहेबांनी अगोदरच सगळं सांगितलेलं आहे, तर त्यासाठीच ही चळवळ आहे. दॅट्स त्रिभाषा सूत्राचं तुम्ही धोरण हाती घेतलेलं आहे, काय वाटतं या धोरणाकडे पाहिजे? नाही, मी म्हटलं अगोदरही की हिंदी भाषेला विरोध नाही आहे, पण मराठी भाषेवर कुरघोडी म्हणजे नाही झाली पाहिजे. किंवा भाषा सक्ती जी म्हणजे प्राथमिक शाळेत जे प्राथमिक शाळेसाठी जी भाषा सक्ती होते ते न होता तिला ऑप्शन मध्येच असावं, जी हिंदी भाषा आहे, मराठी भाषेलाच प्राधान्य असावं. भांडूप विधानसभा मतदारसंघातून आलेलं आहे. टँगरोडी म्युन्सिपालिटी शाळा आहे, जुनी शाळा होती, 40-45 वर्षाची होती. ती ठरवून ती जाणून बुजून ती शाळा पाडण्यात आली आणि आणि त्याचं पाडल्याच्या नंतर त्याचा शाळेचा पूर्ण विकास केला नाही आणि पूर्ण विकास झाला नाही, म्हणून मी मराठी अस्मिता केंद्र आणि आयुक्त स्थायिक आणि सहाय्यक आयुक्त एसवाट यांना मी अर्ज केलेला आहे आणि परत ह्यांच्या माध्यमातून आणखी पाठपुरावा मिळेल यासाठी पुढसाठी मी हे त्यांच्यासाठी त्याचा मी व्यक्त करतो. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. पण या शाळा ज्या टँक रोड शाळा समोर शाळा ज्या पाडल्या गेल्या त्याचं कारण काय? हे भूखंड शाळेत अधिकाऱ्यांना माहिती, तिकडच्या लोकप्रतिनिधींना माहिती, काय कारण असेल भूखंड बळकवण्याचं काही कारण असेल तर मी अर्ज केलेला आहे. त्या भूखंडाच्या जागी तुम्हाला आरक्षित असेल शाळा तर ती शाळा बांधावी, नाहीतर तुम्ही सरकारी हॉस्पिटल पण बांधू शकता. सरकारी काही कामकाजासाठी तुम्ही काही ना काही तिकडे प्रयोजन करू शकता. पण या सगळ्यामध्ये अनेक शाळा अशा आहेत की ज्यांची दुरावस्था झालेली आहे. त्या ठिकाणी विद्यार्थी आहेत मात्र शिक्षक नाही आहेत आणि शिक्षक आहेत विद्यार्थी आहेत मात्र शाळेच्या दुरावस्थेमुळे प्रशासनाने त्याची दखल घेतली पाहिजे, प्रशासनाने व्यवस्था करायला पाहिजे, त्याचे अभ्यासक्रम हे सगळं व्यवस्थित पार पाडायला पाहिजे, तरच नियोजित करायला पाहिजे. सगळं ऑटोमॅटिकली सगळे शिक्षणाचा दर्जा चांगला केला तर खरोखरच लोक शिक्षणासाठी मुलांना ऍडमिशन करतील तिकडे.
तर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी मराठी माणसांसाठी असेल, मराठी शाळेसाठी असेल आणि मराठी भाषेसाठी असेल, हे सगळे आपण पाहतोय एकवटल्याचं पाहायला मिळत आहे. आता मुंबई महापालिकेच्या दिशेने त्यांचा मोर्चा जातो. तिकडे नेमकं काय घडतं, महापालिका आयुक्तांची भेट झाल्यानंतर आयुक्त आणि यांच्या शिष्टमंडळामध्ये नेमकी काय चर्चा होते हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश परिसर, युएगो पाटील, मुंबई.